आमच्या नगरसेविका सादिया बेगम अमजद खान यांनी आज लोकशरण्या सडेच्या पुतळ्याची स्मारकाची मागणी महापौर साहेबाकडे आणि आयुक्त साहेबाकडे केलेली आहे। मी सर्वात प्रथम अमजद भैया खान यांचं मातंग समाजातर्फे मनपूर्वक धन्यवाद करतो की त्यांनी लोकशरण्या वाचलेत आणि आपल्या मनात रुजवलेत। असं कोणताही नगरसेवक आतापर्यंत झालेला नाही की त्यांनी लोकशरण्या पुतळ्यासाठी चिकलठाणमधील पुतळ्यांच्यासाठी आवाज उठवला। एकमेव नगरसेवक म्हणजे अमजद भैया खान आहे। आज त्यांच्या पत्राद्वारे आम्ही महापौर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना भेटलेलो आहे आणि त्यांना निवेदन दिले आहे की लोकशरण्या यांचा पुतळा लवकरात लवकर चिकलठाणे या भागामध्ये बसवण्यात यावा, यासाठी आम्ही ती मागणी घेऊन महानगरपालिकेकडे आलेलो आहोत। 10,000ची लोकसंख्या असतानाही आतापर्यंत महापुरुषाचा पुतळा तिथं नाही। ज्या चिकलठाणा भागामध्ये मातंग समाज हा भरपूर प्रमाणात असल्यामुळे लोकशरण्या पुतळा अद्यापही तिथं बसवला नाही, परंतु ही जाण आणि ही जाण असलेला नगरसेवक म्हणजे अमजद भैया खान यांनी ही गोष्ट लक्षात आली। समाजासोबत प्रत्येक वेळी हा सोबत असलेला नेता हा लोकशरण्या विचारांचा पाईक आहे आणि मी अमजद भैया खान यांचं खरंच धन्यवाद करतो की त्यांनी हे पत्र महापौर आणि महानगरपालिकेला दिलेलं आहे। खान साहब क्या कहेंगे? अन्ना भोसाटे का पुतला चिकलठाणे में नहीं होने की वजह से समाज का जो है तो प्रोग्राम लेने को पूरे कार्यक्रम लेने की दिक्कत आ रही थी। आज आपने निवेदन दिया, क्या कहेंगे इस पर आप? अभी तो निवेदन दिया है, बाकी सब समाज के लोग हमारे पास आए थे, मातंग समाज के वैसे तो सिर्फ जयंती के लिए बोलने को आए थे, मगर वहाँ पुतला येस रोल। आज महानगरपालिका आयुक्ताला भेटलं, नगरसेवकाच्या निवेदनावर तुम्ही पत्र दिलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भामध्ये चिकलठाण्यामध्ये जी जागा आहे त्या जागेवर तुम्ही महापुरुषाच्या पुतळ्या संदर्भामध्ये निवेदन दिलं। काय सांगणार तुम्ही आता? वार्ड क्रमांक 9 यांचे स्वयंकृत